हावरट कोल्ह्य. एक गाव होते. गावाच्या सीमेपलीकडे खूप मोठी पडीक जमीन होती. तेथे धनगर आपल्या मेंढ्या चारण्यासाठी घेऊन येत. मेंढ्या चरत आणि धनगर दूर मोकळ्या जागी जाऊन खेळत. धनगर आपापल्या घरून स्वतःसाठी शिदोरी आणत. ते आपल्या शिदोया वडाच्या झाडाच्या ढोलीत ठेवत. ढोली पुढून रुंद होती आणि आत मात्र बरीच लांबरुंद होती. दुपार झाली की सर्व धनगर झाडाच्या सावलीत बसून भोजन करत. एके दिवशी एक कोल्हा त्या गावाच्या सीमेजवळ आला. त्याला भूक लागली होती. तो जेव्हा त्याच्या वडाच्या झाडाखाली आला तेव्हा त्याला धनगरांच्या शिदोयाचा वास आला. झाडाच्या डोलीत ठेवलेल्या शिदोया पाहून तो त्या ढोलीत घुसला. त्याला खूप भूक लागली होती, त्यामुळे तो बकाबका खात राहिला. बघता बघता त्याने सर्व धनगरांच्या शिदोयांचा फडशा पाडला. त्या कोल्ह्याने स्वतःच्या पोटात इतके खाणे मावेल की नाही याचा विचार केला नाही. त्यामुळे त्याचे पोट खूप फुगले. आता कोल्ह्याच्या मनात तेथून पळून जाण्याचा विचार आला. त्याने ढोलीच्या बाहेर तोंड तर काढले, पण त्याचे फुगलेले पोट काही केल्या बाहेर निघेना. ढोलीच्या तोंडाजवळील जागा खूपच अरुंद होती आणि कोल्ह्याचे पोट तर खूपच फुगले होते. त्याने खूप जोर लावला, पण त्याला काही केल्या ढोलीतून बाहेर निघता येईना. तेवढ्यात जेवणाची वेळ झाली म्हणून धनगर आपापली शिदोरी घेण्यास वडाजवळ आले. या ढोलीत कोल्हा आहे आणि त्याने आपल्या शिदोया खाल्ले आहेत हे धनगरांना कळून चुकले. धनगरांच्या हातात काठ्या होत्या. त्यांनी कोल्ह्याची मानगुटी धरली आणि त्याला ढोलीतून बाहेर खेचून काढला. मग त्यांनी कोल्ह्याला चांगला चाफ दिला. कोल्ह्याला पळून जाण्याची देखील ताकद नव्हती. तो झाडाखालीच बेशुद्ध होऊन पडला. अशा प्रकारे हावरटपणाने पोट फुगून जाईपर्यंत खाल्ल्यामुळे कोल्ह्याला चांगली शिक्षा मिळाली. तात्पर्य: अति हावरटपणा कधीही करू नये. तर कशी वाटली तुम्हाला ही छानशी गोष्ट? कमेंट करून नक्की सांगा. या गोष्टीला आपल्या इतर मित्रांसोबतही शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.